आई, रिंकूताईले फोन लावू काय? लय दिवस झाले फोन नाही लावला. लावू काय? बरं लाव ना बबन, लाव रिंकूले फोन लाव. लय दिवस झाले मी नाही बोलली रिंकू संग, तर मी बोलून घेईन. आणि रिंकूले म्हण आमच्या गावाले कधी येतं म्हणा आंब्याचा रस खाले. हा बोलाव बरं तिले रिंकूले. अरे हो, आता आंब्याचा सीझन आहे आणि आंबे तर आणलेच वावरातून. रिंकूताईले म्हणन तुमच्याच वावरातले आंबे आणले म्हणन, मस्त आंब्याचा रस बनवतो म्हणन, आणि या तुम्ही आमच्या घरी. हो हो लाव बरं लाव. बोलाव न बोलाव, नाही तर काय मग लय दिवस झाले आपल्या घरी आली नाही ते. हा लाव तिले फोन आणि ये म्हणा 2-4 दिवसासाठी. बरं, लावतो मग. हॅलो. बोला रिंकूताई, काय चाललं? काही नाही बाबा, पण आराम चालू आहे. तू बोल, काय चालू आहे तुझं? काही नाही म्हटलं, रिंकूताई फोन नाही लावत, रिंकूताईले टाईम नाही भेटत, त्याच्यानं लावून पाहा म्हटलं काय चालू आहे काय नाही. तर काय चालू आहे म्हटलं? काही नाही काही नाही, आरामच चालू होता. आज कसा काय टाइम भेटला फोन लावाले? काढा लागते टाईम, आता तुम्हाला तर टाईम भेटतच नाही, त्याच्यानं मीच लावला मग फोन. तर हे म्हणत होतो मी, येत नाही काय म्हटलं ताई, मा घरी येत नाही काय म्हटलं? आता काय आहे बा घरी? काय आहे, कोणता कार्यक्रम आहे काय? आता कार्यक्रम राहान तेव्हा छान काय, तुम्ही बिना कार्यक्रमला नाही येऊ शकत काय? हा, कार्यक्रमच पाहिजे काय घरी येवाले? नाही नाही तसं नाही आहे, मी म्हटलं बोलावून राहिला बा तू, तर काही कार्यक्रम आहे काय, कोणता प्रोग्राम ठेवला काय? नाही नाही, कोणता प्रोग्राम नाही आहे ना, कोणता कार्यक्रम आहे. या म्हटलं, तुमची आठवण आली, लय दिवस झाले, दिवस कायले आता 1 वर्ष झालं असं आले नाही तुम्ही घरी, त्याच्यानं फोन लावून पाव म्हटलं. रिंकूताई आली नाही बा 1-1.5 वर्ष झालं, तर फोन लावतो आणि आंब्याच्या रसाले बोलावतो म्हटलं. आता आंब्याचा सीझन चालू आहे तर, आणि तुमच्याच वावरातले आंबे आणले रस बनवाले. हा, तर या म्हटलं आंबे खाले. अच्छा अच्छा, असं आहे काय? बरं ठीक आहे ना, येईन येईन मग एखाद्या वेळेस येईन. एखाद्या वेळेस कायले येता, उद्याच यानं, उद्याची करा तयारी आणि या घरी. हा, एखाद्या वेळेस म्हणता, तोपर्यंत आंबे तर राहिले पाहिजे, आंबे संपून जाईन तुम्हाला येईपर्यंत. आता घरी आंबे आहे मस्त, या 2-4 दिवस मस्त आंब्याचा रसच बनवतो मी तुमच्यासाठी. असं आहे काय? तर एक काम कर मग बबन, मी येईन का नाही घरी, तर तूच बनवजो मग तुझ्या हातानं आंब्याचा रस, खीर, पुऱ्या, जे काही स्वयंपाक बनवायचा राहील ते तू बनवजो. काही हरकत नाही ना रिंकूताई, फक्त या तर तुम्ही घरी, बनवतो ना मी. जे जे म्हणान ते बनवून देतो म्हटलं मी तुमच्यासाठी. हा, आपण बनवायला तयारच आहे, फक्त या तर तुम्ही घरी, तुमचीच वाट पाहून राहिलो मी. हाव काय, खरंच बनवता येते तुला स्वयंपाक? हो हो, बनवता येते बनवता येते. मी काय खोटा बोलन का रिंकूताई, खरंच सांगतो, सगळंच जमते म्हटलं मले. खोटा नाही बोलत मी. आई इथंच बसली आहे, बोलता काय आई संग? बरं दे ना, दे आई जोड फोन दे. हॅलो. हा बाई रिंकू बोल. काय चाललं मामीजी? काही नाही बा, नाश्ता करणं चालू आहे. आज साबुदाण्याची उसळ बनवली धारानं, तर नाश्ताच करून राहिलो आम्ही. हाव काय, चांगलं आहे ना, चांगलं आहे. बबन तर मस्त मजाक करून राहिला. हाव, आज आली ना त्याला आठवण. आई म्हणते रिंकूताईले फोन लावू काय, लय दिवस झाले बोलणं नाही झालं म्हणे रिंकूताई संग, तर लाव म्हटलं मग मी बोलून घेईन. हाव काय, चांगलं झालं ना फोन लावला त्यानं, तर फोनही नाही लावत तो, कोणत्या कामात राहते तर. हा का, त्याला फुरसतच नाही भेटत. फुरसत गिरसत भेटते, पण तुम्ही तर नाही लावत मग ताई. मी तर लावन, पण तू नाही तर फोन उचलला पाहिजे. अच्छा, कधी लावला तुम्ही फोन सांगा बरं, आणि कधी मी फोन नाही उचलला? हा, फोन नाही लावत तुम्ही आणि म्हणता फोन नाही उचलत. एनी टाइम कधी लावा म्हटलं, फोन उचलायला मी तयारच आहे. रात्री 12 वाजता फोन लावा, आणि तुम्ही तर रात्री 12 वाजता फोन उचलन म्हटलं मी तुमचा. कहून रात्री 12 वाजता फोन उचलशील तू? नाईट ड्युटी करत असतं काय? नाही नाही, नाईट ड्युटी नाही करत, पण फोन मी कधी उचलू शकतो म्हटलं. हाव काय, आज रात्री लावून पाहिन मग मी 12-1 वाजता फोन. खरंच उचलतं का झोपून राहतं? का खराटे घेतं? मजाक करते नाही रिंकू? हो ना, मजाक करून राहिला. तर हे म्हणत होते मी, ये म्हटलं गावाले, लय दिवस झाले आली नाही तू, तर ये 8 दिवसासाठी. आता हो, आता नाही तर काय मग, आता आंबे गिंबे आहे. बबन धारा गेले होते, आता 2-3 दिवस झाले गेले होते, तर मस्त आंबे आणले. शांताबाईनं आंबे दिले थैलाभर, तर मस्त रस बनवू म्हटलं. तर ये आंबे खाले. गावाला यायची माझी इच्छा आहे मामीजी, पण ते काय ऊन लय तपते ना, त्याच्यानं असं वाटतं एक मन जाव का नाही जाव, जाव का नाही जाव, आणि गावात जास्तच ऊन लागते. आता ऊन काय सगळीकडेच आहे, पण आपल्याला काय कामाला थोडी जाणं आहे, येणं आहे आणि घरीच राहणं आहे. मग
हा कूलरची हवा तर आहेच, मग एसी बी आहे घरी. अरे हो, तुमच्या घरी तर एसी आहे. नाही तर काय मग रिंकूताई, तुमच्यासाठी लावून ठेवली म्हटलं. रिंकूताई येईन बा म्हणून. हा स्पेशल एसीची हवा तुमच्यासाठी. फक्त तुम्ही माया घरी या आणि एसी खाली बसून राहा. एसी खालीच तुम्हाला सगळं आणून देतो म्हटलं. नाश्ता, पाणी, चहा, जेवण. उठा नाही लागणार म्हटलं तुम्हाला एसीच्या खालून. हा या मग मस्त. अरे वा, चांगली गोष्ट आहे ना. मग मी तुझ्याच घरी राहतो, येतच नाही इकडे. असं आहे काय? ठीक आहे ना, या या. मग राजेश भाऊ येतेच म्हटलं मग दंडा घेऊन. हो काय? पाय म्हटलं रिंकू, राज्य संघ बोलू या 1-2 दिवसासाठी. हा मस्त दोघही जण. ठीक आहे ना मामीजी, बोलतो मी त्याच्या संग. सांग आला होता म्हणून मामीजीचा फोन, तर बोलावलं म्हणून आपल्या दोघाले. बरं बोलतो ना राज्य संघ. आज तर घरीच असन ना, रविवार आहे तर. घरी राहतेत काय ते, रविवार आला म्हणजे चाय नाश्ता करून बहिणीच्या घरी भेट घेवाले. दर रविवारचं तेच आहे, परीले घेऊन चालले जाते. हा काय येत असन मग जेवण खाऊन करून तिकूनच. हो, तिकडे गेले म्हणजे जेवण खाऊन करूनच येते ना. आता महिन्यानं बी गेल्यावर जेवण करूनच पाठवते त्याले. जेवण करून घे राजेश, जेवण करून घे राजेश, तर जेवायला लावते. चांगलं आहे ना, चांगलं आहे. ठीक आहे मग मामीजी, मी आता स्वयंपाक बनवतो. स्वयंपाक वाचत आहे बा. हा काय एकटीसाठी बनवा लागते मग आता. हो, एकटीसाठी 2 पोळ्या बनवून घेतो आणि भाजी बनवून घेईन कायची. बरं बरं बनव मग, स्वयंपाक बनव. ठीक आहे मग बाई रिंकू, ठेवतो फोन. हो मामीजी, ठीक आहे ठीक आहे, ठेवा. अहो प्रकाशचे बाबा, जाण काय म्हटलं रिंकूच्या घरी. रिंकूच्या घरी कायले? कायले म्हणता, आंबे गिंबे नाही नेऊन देत काय तिला? आता आंबे आहेत हा, नेऊन दे जाणं. अच्छा आंबे काय तर नेऊन कायले द्या लागते? रिंकूलेच बोलावणं इथं. रिंकू आता येते का नाही येत? हा म्हणून माया पोराचं वागत नाही, ऊन आहे ते आहे, तिचं लय बारीक काम चालू राहते. हा म्हणून म्हणत होती जात असन तर चालले जा. आता काम इथं नाही आहे वावरात. नेऊन द्या आंबे, राहायचा 1-2 दिवस आणि ये जा मग. ते बरोबर आहे, वावरात कामं नाही आहे, पण बैलाचा चारा पाणी करायला लागते ना. जाणं येणं तर आहेच माया मागं रोजचं. हा मग मी तिकडे जाईन तर बैलाचं कसं होईन? प्रकाश जाते कामाले, मग तो कामाले जाईन तो बैलाचं करण. तर बैल मग वावरात नेऊन बांधाच कायले लागते? कोठ्यातच राहू दे जा ना दिवसभर रात्रभर. हा तिच्या तिथं चाराही टाकतो मी आणि तिच्या तिथं पाणी पाचतो. कायले वावरात न्या लागते तुम्हाला येईपर्यंत? हा करन ना मी, चारा पाणी करतो, शेणपोयटाही करतो. नेऊन दे जा रिंकूले आंबे. अहो तर मी काय म्हणतो, नेऊन तर देऊच आपण, पण बोलावून घे ना आपल्या घरी. राहीन 8-15 दिवस. हा लय दिवस झाले आली नाही ती. हा लावजो रिंकूले फोन, बोलावून घेजो. बाबा म्हणत होते म्हणा रिंकूले बोलाव. तुम्ही नाही लावत काय फोन रिंकूले? मीच लावू काय? हा तुम्हाला बोलायचं राहते तर तुम्ही लावत जा. आहे ना तुमच्या जवळी नंबर? बरं थांब आता मीच लावतो फोन, तुझ्या समोर लावतो फोन. हॅलो, हा बाबा बोला. काय चालू आहे बाई? काही नाही बाबा, स्वयंपाकच चालू आहे. काय करून राहिले तुम्ही? काही नाही, तुझ्या आईले म्हटलं रिंकूले फोन लाव आणि बोलाव म्हटलं घरी. तर मलेच म्हणते तुम्ही लावा फोन, तुम्हाला नाही बोलावता येत काय? त्याच्यानं म्हटलं चाल आता मीच लावतो फोन आणि मीच बोलतो म्हटलं रिंकू संग. हा काय, चांगलं झालं ना फोन लावला तर. काय करते आई गी? आहे ना इथंच काय बसली आहे, ऐकून राहिली ना. अव रिंकू, ते बाबा म्हणते बोलाव म्हणते रिंकूले, ये म्हणते गावाले. गावाले? हो ना, आता आंबे आहे वावरात तर बोलाव म्हणते रिंकूले आंबे खावाले. राहायचो 8-15 दिवस, मग नेऊन देईन म्हणते ना, मग नेऊन देईन तुले. हा काय, पाहतो नाही. आज फोनावर फोन येऊन राहिले बा मले. काय आहे तर सगळेले साठवून येऊन राहिली काय? सगळेलेच आठवण. कोणाचा फोन आला होता बाई? प्रकाशचा की आला होता काय? नाही बाबा, दादाचा फोन नाही आला, बबनचा फोन आला होता मले. आत्ताच बोलली मी बबन संग. अर्धा तास झाला असन बोलली मी तर त्याच्या संग. हा काय काय म्हणे बबन? काही नाही, तेच म्हणे रिंकूताई लय दिवस झाले म्हणे, आता 1-1.5 वर्ष झालं आल्या नाही म्हणे तुम्ही माया घरी. तर या म्हणे, आता सुट्ट्यात चालू आहे. या म्हणे राजेश भाऊले घेऊन 2-4 दिवसासाठी. हो काय? हा काय हो, बबनचा फोन आला होता नाही? हो, बबन संगही बोलली, मामीजी संगही बोलली. बबन मजा करून राहिलाय. ये म्हणते रिंकूताई तू ये तर म्हणते घरी. तुम्हाला म्हणते रिंकूताई एसीच्या खालीच बसून ठेवतो म्हणते. मग इकडच्या तिकडे ना कोणत्या गोष्टीसाठी जाणे लागणार म्हणते. जागेवरच तुम्हाला चहा देतो, नाश्ता देतो, जेवण देतो, असा म्हणून राहिला बबन. मजा करून राहिला. हा काय, चांगलं आहे ना, चांगलं आहे. हो म्हणून म्हटलं त्याला आठवण येऊन राहिली, तुम्हाला आठवण येऊन राहिली. लय दिवस झाले काय मी गावाला नाही आले तर. हो ना, लय दिवस झाले ना गावाला नाही आली तू. जानेवारी महिन्यात आली होती वाटते, तेव्हापासून तर नाही आली. होळीला तर नाही आली ना तू? नाही होळीला इथं नाही आली.
हो तर ये म्हटलं राहायचं 8-15 दिवस. आणि आता आंबे गिंबे आहेत, आंबे गिंबे खायला भेटते. तसे तर तुम्ही खाताच म्हणा विकत घेऊन, पण आता घरचे घरचे होते. विकत काय, विकत आणा लागते आणि विकत खा लागते. मोजलीच झालं ना ते. आणि विकत काय किती आंबे येते, 5-6 आंबे. आणि घरचे आंबे काय मन भरून खातो आपण. हा, खाणं नाही होत तेवढे आंबे आहे घरी. ठीक आहे नाही मग आज संध्याकाळी बोलतो यायच्या संग. आता हे काही आहे नाही घरी, परीले घेऊन गेले तिकडे माया ननदच्या घरा इकडे. तर ते आल्यावर सांगन मी फोन आला होता म्हणून. बोलावलं म्हणून आपल्या दोघाले. हो त्याले म्हणजो बुवाले बाबानं बोलावलं म्हणा तुम्हाले अन मले आंब्याचा रस खावाले. हा सांगजो येते, माय नाव सांगजो येते मग बुवा. ठीक आहे ना बाबा, सांगन ना मी. झालं जेवण घेऊन तुमचं? नाही जेवण वाचा आहे, जेवणाले टाईम आहे. करन आता 11 वाजता. हा काय काय करते गण्या गिन्या? गण्या घरी नाही आहे ना, गण्या तिकडे आहे ना बबनच्या घरी. अच्छा अच्छा, म्हणूनच त्यानं फोन लावला नाही, गण्या तिथं आहे म्हणून. परेशान करत असेल तिथं गण्या बबनले. काय माहित आता परेशान करते का काय करते. तर फोन घेऊन लावा तर हाय म्हणते, चांगला राहून राहिला, खेळून राहिला, चांगला राहून राहिला म्हणते. पण तिथं हा काय, तर गण्याला आठवण गिठवण नाही येत मग इकडची? नाही आठवण गिटवण नाही काढत तो. मस्त राहून राहिला, मस्त राहते म्हणते. नाव तर असणे म्हणते त्याचा तिथं. आपल्या घरी लाड होय रिंकू त्याचा. लाडानं करते तो तसा. नाही तर राहते समजदार आहे तो, चांगला राहते. आपल्या घरी लाड चालू राहते ना, एक मारन तर एक बोलते. असं आहे आपली तर. त्याच्यानं तो बिघडते. एक जण मारते तर दुसऱ्यानं लाड नाही करायला पाहिजे. हा नाही तर मग काय होते का पाय बा, आजी मारते आणि आजोबा लाड करते. मग त्याच्या मनात ते हेच वाटत ना का आजी राग करते, माझे दादा चांगले आहे. हा बबिता मारन तर आपणही बोला लागते. चुकलं तर चुकलं, आणि जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे म्हणा लागते. नाही तर मग असं वाटते का आई मारते आणि बाबा लाड करते. हा असं लेकराच्या मनात निर्माण होते ना. म्हणून राग कराव तर एकाच वेळेस दोघांनी राग करावं, आणि लाड कराव तर एकाच वेळेस दोघांनी लाड करा लागते. लेकरायचं चुकलं तर तिथं मार द्यास लागते त्याला. नाही तर मग असं वाटते काही नाही करत मम्मी, काही नाही करत पप्पा. अजून जास्त बिघडते मग लेकरं. हो ते तर आहेच. नाही तर काय मग लेकरायले बिघडवणं आणि लेकरायले चांगलं ठेवणं हे आपल्यावरच आहे. घे मग बोल तू आई संग. बरं द्या ना, द्या आईजवळ फोन द्या. घे मग बोल, मी येतो बाहेरून. काय करते तुझे पोरगी? काही नाही आई, खेळून राहिला तो एकटा. परी राहते तर परी संग खेळते. आता तेही तिकडे गेली, ते एकटा खेळून राहिला. हा काय पाच जाय त्याले बरोबर. हो बरोबर तर पाहिजे चालू आहे. आता दोघांनी पाहतो ना, दोघांवरही लक्ष ठेवतो. मग आता तिकडे बुवा गेले तर कामं गिमं कशी करतं मग? याले पाहतं का कामं करतं? पायता कामं करा लागते ना. मग याले घेऊन जातो तिकडे किचन मध्ये, खाली टाकून द्या चटईवर. खेळत राहते, मग कामही होते, तिच्या तिथं लक्षही ठेवणं होते. एकटं नाही सोडा लागत ना. पळा गिळाचा धाक आहे आता एकटं. आता टोंगड्या चालाले पाहते ना तो, आणि पडला गिळला तर अजून मलाच बोलन. त्याच्याने मी एकटं नाही सोडत त्याले, संग वागवतो. हो पाच जाय पप्पा. कारण की टोंगळ्यावर चालणारे लेकरं एका जागी राहत नाही. तुरू इकडे तिकडे घुमत राहते. हा त्याच्यानंच पाहत राहा लागते ना, पाहत राहा लागते. काय करते वहिनी गे? आहे ना स्वयंपाक बनवून राहिली बबिता. बाकी सगळे ठीक आहे आई, तब्येत पाणी गे? हो बा तब्येत आगी ठीक आहे ना. फक्त उन्हीच्या न घाई चालू बाप्पा. ऊन काय ऊन होय. घराच्या बाहेर निघायची इच्छा नाही होत. हो नाही, ऊन तर ऊन लय आहे. आणि तुम्ही गावाला बोलावून राहिले मले हा एवढ्या उन्हात. तर गाडीत बसूनच येणार ना. एकच वेळा येणार, रोज थोडी येणं जाणं करा लागून राहिलं. हा फक्त येशील तेवढंच आहे बा. ते तर आहे, पण लेकराले घेऊन येणं हा त्याच्यानं घराच्या बाहेर निघायची इच्छा नाही होत. मागं पुढे जीवन राहिला माया, जाऊ का नाही जाऊ, येऊ का नाही येऊ. पाहिजो येऊन जाजो, काही नाही होत. 2 घंटेचा रस्ता आहे. मागं पुढं जीव नको करू, येऊन जाजो. आता आंबे गिंबे आहेत हा. मग आंबे संपल्यावर येशील काय तू पावसाळ्यात? हा मग आंबे गिंबे नाही राहत. आता येऊन जा. 2 घंटेचा रस्ता आहे, काही लय टाईम नाही लागत. इच्छा इथं येवाले सकाळीच निघ जा 6-7 वाजता, तर 10 नाही वाजत तर गावात. हा एवढ्या सकाळी ऊन राहते काय. 11 वाजतापासून मग तिकडे चांगली कडक ऊन राहते. हो ते तर आहेच. येऊन जाईन मग मी यायला घेऊन. आता यायचं माहित नाही किती दिवसासाठी येते ते. 1 दिवसासाठी येते का 2 दिवसासाठी येते. पण मी येईन तर राहीन मग 15 दिवस. हा राहायचो 15-1 महिना. जेवढे दिवस राहायचे आहे तेवढे दिवस राहायचो. हा ठीक आहे मग आई, ठेवतो. पण मी कामं गिमं करतो. माया पण जेवण वाचच आहे. आता पोळ्या गिळ्या बनवतो आणि जेवण करतो. बरं बनव मग पोळ्या. ठीक आहे मग बाई रिंकू, ठेवतो पण. हो आई ठीक आहे, ठेव मग. हो. कुठं गेले गड्या हे? जेवणाची फिकर नाही यायले. स्वयंपाक येऊन जाते तर हा येऊन जा, जेवण करून घ्यावं, अल्लग होऊन जा. 10 वेळा ते ताटं वाढा, भाजी द्या, पोळी द्या, लेकराले अल्लग वाढून द्या, यायले अल्लग वाढून द्या, मायासाठी अल्लग वाढा. हा
स्वयंपाक होऊन जाते, संग मग वाढणे होऊन जाते, संग मग जेवण होऊन जाते. तेच काम दिवसभर पुरते मले. जेवण, भांडे घासणं, वाढणं करणं हेच चालू राहते बापा. कुठं गेले काय गेले तर लेकरही घरी नाही, दोन्हीचे दोन्ही कोणीकडे गेले तर. पाहतो बापा, आणतो यायले बोलावून, देतो आवाज. राजू, रिया, राजू, रिया, कुठे गेले लेकरं? दिसून नाही राहिले. गॅस चालूच आहे, गॅस बंद करून देतो आणि जातो मग. आणतो तिघालाही बोलावून. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.